कुरुंदवाड पालिकेची भटकी कुत्री पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर. 197 कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण. सौ डांगे. कुरुंदवाड शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कुरुंदवाड नगरपालिकेने भटकी कुत्री पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून 14 जून अखेर एकूण 197 भटकी कुत्री पकडण्यात आली आहेत. पालिकेच्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या कुत्र्यांमध्ये 91 नर आणि 106 मादी कुत्र्यांचा समावेश आहे. या सर्व कुत्र्यांचे नियमानुसार लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याबरोबरच रेबीजसारख्या आजारांचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे. नगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या मुक्त संचारावर नियंत्रण येण्यास मदत होणार असून नागरिकांना होणारा उपद्रवही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कुत्र्यांची संख्या वाढण्यावरही प्रभावी आळा बसणार आहे. दरम्यान कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी लसीकरण व निर्बीजीकरण करण्यात येत असलेल्या केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याबाबत सूचना देत आवश्यक मार्गदर्शन केले व पालिका प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. SK न्यूज सुरेश कांबळे, कुरुंदवाड. परिषदेच्या वतीनं आपण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केलेला आहे. आत्ताच आपण बघितलं, जवळजवळ आपल्या शहरातील 197 कुत्री आपण बघितलेली होती आणि ती पकडलेली आहेत, जी अतिशय आक्रमक होती. ज्याला आपण पिसाळलेली कुत्री म्हणतो, ती सगळी आपण पकडलेली आहेत. आणि काही ठिकाणून तक्रारी आलेल्या होत्या की या ठिकाणी खूप कुत्री आहेत आणि ती पकडून न्या. तर आपण टेंडर काढलेलं होतं आणि गडहिंग्लजचे आपण आता बघितलं अधिकारी आलेले आहेत आणि त्यांचं ऑपरेशन करायचं काम सध्या सुरू आहे. आणि डॉक्टरांचं हे काम गेली जवळजवळ महिना दीड महिना झालं सुरू आहे. आता इथलं काम झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या नगरपालिकेमध्ये जायचं आहे. तर मी जनतेला सांगू इच्छिते की आपल्या भागामध्ये अजून जर काही असे आक्रमक कुत्रे असतील आणि ती पकडायची असतील तर लवकरात लवकर तुम्ही नगरपालिकेशी संपर्क साधा, कारण ते डॉक्टर जाणार आहेत. गेली जवळजवळ 1.5 महिने झालं आपलं हे काम चालू आहे. या कुत्र्यांना व्यवस्थितरित्या ऑपरेशन केल्यानंतर 3 दिवस त्यांच्याच निरीक्षणाखाली ठेवलं जात आहे आणि चांगल्या पद्धतीची त्यांच्या खाण्यापिण्याची सोय या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने केली जात आहे. तर अजून आपले काही तक्रारी असतील तर कृपया आपण नगरपालिकेला कळवावे.